उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करा। त्यासाठी इथे मी ही पूर्ण वाटी वरई घेतलेली आहे आणि याच वाटीने अर्धी वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे आणि हे साबुदाणा आणि वरई स्वच्छ धुवून घ्यायचं आणि रात्रभर भिजत घालायचं आहे। वरईमध्ये जास्त पाणी घातलं तरी चालेल, पण साबुदाणा हा खिचडीला जसा भिजवून घेतो ना तसाच भिजवून घ्यायचा आहे। आता हा साबुदाणा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याला बारीक करून घेऊया। साबुदाणा बारीक करताना आधीच पाणी घालून बारीक करायचं नाही, थोडंसं फिरवून घ्यायचं आणि नंतर पाणी ऍडजस्ट करून साबुदाणा पुन्हा फिरवून घ्यायचा, म्हणजे मग त्याची छान पेस्ट वाटली जाते। साबुदाणा वाटून झाला की त्याच भांड्यामध्ये आपण वरई सुद्धा छान बारीक वाटून घ्यायचे, मीठ घालायचे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय। हे सगळं छान मिक्स करून घेतले। आता याचे आपण डोसे करून घेऊया। पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे, आता त्याला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि हे थोडंसं बॅटर घेऊन हे छान असं पसरवून घेतलंय। हे पहा, पसरवतानाच पाहू शकताय काय मस्त जाळी आली याला। आता हा डोसा दोन्ही बाजूने छान मस्त असा हाय फ्लेमवरच भाजून घ्यायचा आहे, पटकन तयार होतो। अगदी कमी तेलामध्ये हा डोसा तयार होतो। हे पहा काय मस्त झालाय डोसा। आता हा डोसा तुम्ही चटणी बरोबर किंवा बटाट्याच्या भाजी बरोबर खाऊ शकता। अजून एक डोसा तुम्हाला करून दाखवते। हे पहा, याला सुद्धा पाहू शकता काय मस्त जाळी फुटली आणि हा खूप मोठा सुद्धा बनवला आहे। हे डोसे अजिबात पॅनला चिटकून बसत नाहीत आणि यामुळेच हे खूप पटापट तयार होतात। हे पहा, हा सुद्धा डोसा दोन्ही बाजूने मी भाजून घेतलाय। आता हा तयार आहे खाण्यासाठी। आता या गरमागरम डोशाबरोबर आपल्याला मस्त अशी बटाट्याची भाजी करायची आहे। त्यासाठी इथे मी 2 पळी तेल घेतले, त्याच्यामध्ये घातलं जिरं आणि हिरवी मिरचीची पेस्ट। मिरची आणि जिरं छान परतून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये घालायचा आहे उकडलेला बटाटा आणि चवीनुसार मीठ। आता हे छान परतून घेऊया। 1 मिनिटभर हा बटाटा छान परतून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये घालायचा आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट। हा शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातला तरी चालेल। आता ही बटाट्याची भाजी तयार आहे। या बटाट्याच्या भाजीमध्ये मी जिरं वापरलं होतं, तुमच्याकडे नसेल चालत तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल। हे पहा, डोसे काय मस्त मऊसूत झालेत ना। आता या डोस्यांबरोबर तुम्हाला जर बटाट्याची भाजी नको असेल तर तुम्ही उपवासाची चटणी सुद्धा तयार करून खाऊ शकता। तुम्ही सुद्धा नवरात्रीच्या या 9 दिवसांच्या उपवासामध्ये 1 दिवस तरी हा पदार्थ नक्कीच ऍड करा।